महिलांनी वारीत असं काही केलं की संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली। 3 महिला ज्या दिसायला अतिशय साध्या भोळ्या, ज्या वारीमध्ये एका गावातून अचानक चालू लागल्या होत्या। 2-3 मुक्काम झाल्यानंतर त्यांनी वारीमध्ये एक असा वाईट प्रकार केला की जो पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। अनेक वेळा वारीमध्ये महिला चोऱ्या करतात, दागिने चोरतात, पैसे चोरतात, पण या महिलांनी एक असा वेगळा प्रकार केलाय की ज्याची कल्पनाच कुणी करू शकत नाही। वारी बरोबर या महिला चालत होत्या। चालता चालता तो धक्कादायक प्रकार त्या गुपचूप करीत होत्या। एका वारकऱ्याला संशय आला, त्यांनी पोलिसांना कल्पना दिली। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। तेव्हा त्यांच्याकडे पाहून पोलिसांनाही कुठला संशय आला नाही। पोलीस त्यांना सोडून देणारच होते, पण तेवढ्यात एका महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावना दिसली आणि त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांची कसून चौकशी केली। तेव्हा त्या महिलांचं जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण वारकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की वारीच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सगळ्यात भयानक गोष्ट आहे। इतकं वाईट कृत्य या महिलांनी केलं होतं की अख्खे वारकरी तापले। लाखो वारकरी एका ठिकाणी गोळा झाले। सगळीकडे धावपळ उडाली, प्रचंड गर्दीच गर्दी। मग या महिलांनी नेमकं असं काय केलं की 1 लाख वारकरी एका ठिकाणी जमा झाले। सगळी धावपळ का उडाली? तपासात या महिलांचं असं कोणतं कृत्य समोर आलं की जे वारीच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं? चोरी केली नाही, पैसे घेतले नाही, मग या महिला नेमकं असं काय करीत होत्या की ज्यामुळे अख्ख्या वारकऱ्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आतापर्यंतच्या वारीच्या इतिहासातली सगळ्यात धक्कादायक बातमी आता समोर आली। खरं तर ही बातमी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या वारीची। एका दिवशी ज्यावेळेस खरं तर ही वारी खरं तर 3-4 मुक्कामानंतर पुढे निघाली होती। ज्यावेळेस आदल्या दिवशीचा एक मुक्काम असतो, त्या मुक्कामानंतर ही वारी आता पुढच्या ठिकाणी जात असते। खरं तर सायंकाळी एका ठिकाणी या वारीचा मुक्काम झाला होता। पालखी पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलींच्या नामस्मरणात लीन होता। पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक जण एक पाऊल पुढे टाकत चालला होता। ठरल्याप्रमाणे रोजचे विधी चालू होते। वारीला सोबत असणाऱ्या प्रत्येकाला, मग तो गरीब असो, श्रीमंत, गोरा, काळा, त्याला माऊली या नावानं ओळखलं जातं। वारीतील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली समान मानत होता आणि याच वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला। वारी आळंदीतून निघून आता बरेच दिवस झाले होते। सासवडचा मुक्कामही गेला होता। जेजुरीचाही मुक्काम त्या ठिकाणी आता समोर होता। पण 3-4 मुक्कामातच हा विचित्र प्रकार घडणार होता, ज्याने लाखो वारकऱ्यांमध्ये खळबळ उडणार होती। खरं तर काल सकाळी ही वारी त्या ठिकाणी निघाली होती, तेव्हा वारीमध्ये अचानक एका गावातून गुपचूप 3 महिला सामील झाल्या। 3 महिला, त्यांचं राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं। त्या अगदी मळकट साड्या त्यांनी घातल्या होत्या। त्यांना पाहून असं वाटत होतं त्या साध्या भोळ्या वारकरी असाव्यात। त्यांनी वारीत अचानक त्यांची झालेली एंट्री कुणाच्या लक्षात आली नाही, कारण वारीमध्ये रोज नवनवीन वारकरी सामील होत असतात। या महिलांच्या डोक्यामध्ये काय आहे, त्या पुढे जाऊन काय करणार होत्या याची कल्पनाच कोणाला नव्हती। त्यांना पाहून कुणाला संशय येत नव्हता, कारण त्या साध्या वारकऱ्या महिलांसारख्या दिसत होत्या। आता बऱ्याच वेळा या महिला चोरी करतात, दागिने करतात, मोबाईल चोरतात, हे लोकांना माहिती आहे। पण या महिला असं काहीतरी विचित्र कृत्य करणार होत्या की ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती। चोरी केली नाही, कोणाचं काही घेतलं नाही, तर मग त्या असं काय करणार होत्या की ज्यामुळे अख्ख्या वारीच्या इतिहासातली सगळ्यात वाईट गोष्ट घडणार होती? मग काय केलं त्या महिलांनी? दागिने नाही चोरले, मोबाईल नाही चोरले, असं काय केलं की लाखो वारकरी एका ठिकाणी जमा झाले। खरं तर वारी चालू झाली। सकाळपासून वारी चालू झाली होती। या 3 महिलांनी आता खरं तर त्या पुढे चालता चालता एका जुन्या महिलेसोबत ओळख काढली। त्या चालत होत्या। वारीत घुसल्यानंतर त्यांना एक बाई दिसली, एक महिला वारकरी, जी खरोखर वारकरी होती। त्या महिलेसोबत त्या तिघीपैकी एक महिला बोलू लागली। ती म्हणाली, मावशी काय चाललंय, कुठून आलात तुम्ही, कधीपासून वारी करता? अशा प्रकारची चौकशी सुरू केली। त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही पण 3 वर्षात या वारीमध्ये आहोत, यंदा थोडं उशिरा निघालो, पण माऊलीच्या दर्शनाशिवाय करमत नाही म्हणून धावत पळत आलो। दुसरी महिला म्हणाली, हो ना मावशी, पांडुरंगाची ओढ अशीच असते की पाय आपोआप वळतात। तिसरी त्यातली महिला म्हणाली, तुम्ही दिंडी किती दिवसापासून चालता मावशी, कुठून आलात? आता त्या वारीतल्या खऱ्या महिलेला सुरुवातीला ती जी वारकरी महिला होती तिला थोडी शंका आली की या 3 महिला कुठून आल्या आणि आपली एवढी चौकशी का करतात? कारण त्या महिला अचानक आल्या होत्या। त्यांची बोलण्याची पद्धत विचित्र होती। कुठून आला, कधीपासून वारी करता, असे प्रश्न विचारताना त्या महिलांच्या, त्या तिघींच्या डोळ्यात विचित्र चमक होती। त्या म्हाताऱ्या वारकरी महिलेला क्षणभर वाटलं, तिला वाटलं त्या चोर असाव्या, म्हणून तिने आपलं मंगळसूत्र, मोबाईलची खात्री केली। पण नंतर त्या महिला इतक्या सहजपणे आणि आपुलकीने त्यांनी बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्या महिलाला वाटलं की या सुद्धा आपल्या सारख्याच आहेत।
तिने आपल्या दिंडीबद्दल, आपल्या गावाबद्दल त्या महिलांना सगळी माहिती दिली. तिला वाटलं की या महिला चोर नाहीत. कोणालाही शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. मग काय होतं त्या 3 महिलांच्या मनात? त्या असं काय वाईट करणार होत्या की ज्यामुळे अख्ख्या वारीच्या इतिहासाला एक कलंक लागणार होता? त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या. थोड्या वेळाने त्यातील एका दुसऱ्या महिलेने त्यांना बाजूला घेतलं आणि म्हणाल्या, मावशी, आम्ही या दिंडीत नवीनच आलो. आमची मूळ दिंडी चुकली की पुढे गेली आहे. आता इथेच त्यांनी तो डाव टाकला. बघा, त्या म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालो पण वाट चुकलो. आता दिंडी कुठं कळेना. एक महिला म्हणाली, मावशी, खूप चाललो आम्ही, पाय दुखायला लागले, आमची दिंडी पुढे गेली. आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आता गाडीनं जावं लागेल. पण गाडीनं जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीयेत. त्या महिलांमधली दुसरी म्हणाली, आम्ही घाबरलो आहोत मावशी, आम्हाला काय करावं तेच कळाना, तुम्ही मदत करू शकता का? तिसरी महिला तर डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणू लागली, आम्हाला फक्त आमच्या दिंडीत परत जायचं मावशी, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आता हे ऐकल्यावर त्या वारीतल्या त्या महिलेला दया आली. कारण त्यांचं राहणीमान, त्या 3 महिलांचं राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, काळजी स्पष्ट होती. त्या महिलेने मदतीसाठी 200 रुपये दिले. माऊली, काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे, हे घ्या, तुम्हाला मदत करते, असं म्हणून त्या मावशीने त्या 3 महिलांना 200 रुपये देऊन टाकले. असं म्हणून त्या खऱ्या वारकरी महिलेने 200 रुपये दिले. त्या महिलांनी तिला नमस्कार केल्या. त्या पुढे निघाल्या आणि म्हणाल्या, तुमचं भलं हो मावशी, पांडुरंग तुम्हाला सुख ठेवो, असं त्या म्हणाल्या. आता त्या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरू करू शकतात. पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. मग काय होतं त्यांच्या मनात? काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन की ज्यामुळे वारीतली सगळ्यात वाईट घटना घडणार होती? आता याची कल्पना कोणाला नव्हती. वारीतलं वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं की कुणीच कोणावर संशय घेत नव्हतं. आता त्या पुढे गेल्या. आता त्यांनी, त्या महिला झाल्या होत्या, त्यांनी आता बऱ्याचशा महिलांकडून पैसे घेतले होते. आता पुढे त्यांनी एका पुरुषाला पकडलं, एका पुरुषाला मदत मागितली. एक महिला पुढे येऊन म्हणाली, दादा. एका व्यक्तीला त्यांनी थोडं साईडला घेतलं, ज्याच्या डोक्यावर टोपी, गळ्यात पिना, ते त्याला म्हणाले, दादा. 3 पैकी एक महिला म्हणाली पुरुषाला, दादा, आमची दिंडी पुढे गेली, आमची गाडी चुकली, आम्हाला दिंडीसाठी जाण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत, दिंडीत जेवण मिळेल पण इथं पोहोचलं ते जेवणच मिळालं नाही, आम्ही खूप लांबून आलोय, पाय दुखून चालून दुखायला लागले, तुम्ही मदत केली तर उपकार होतील. ते वारकरी सुद्धा समजला त्या 3 महिला कोण आहेत, कुठून आल्या आहेत. त्याला सगळं समजलं होतं. त्याला त्यांची दया आली. त्याने थेट 500 रुपयांची मदत केली. पण त्याला माहिती नव्हतं की या महिला पुढे जाऊन एक धक्कादायक प्रकार करणार होत्या. त्या म्हणाल्या, त्या वारकऱ्याकडून त्यांनी पैसे घेतले. तो वारकरी म्हणाला, माऊली, काळजी करू नका, पांडुरंग आहे ना, हे घ्या 500 रुपये, तुम्ही दिंडीत आहात, तुम्ही सुद्धा एक वारकरी, पांडुरंग तुम्हाला नक्की दिंडीत पोहोचवेल. त्या महिलेने नमस्कार केला आणि म्हणाल्या, तुमचं भलं हो दादा, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव, असं म्हणून त्या निघाल्या. त्या महिला चोर नव्हत्या, कोणाला शंका येत नव्हती. पैसे त्या मागून घेत होत्या, कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या, कोणाचे दागिने ओढून घेत नव्हत्या, कोणाचा मोबाईल काढला नव्हता. मग ते नेमकं काय वाईट करणार होत्या की ज्यामुळे सगळ्या वारीतली सगळ्यात वाईट घटना घडणार होती? आता त्यानंतर झालं असं, त्या महिला थोड्याशा पुढे गेल्या. काही अंतर चालल्यानंतर त्यांनी पुन्हा एका पुरुषाला थांबवलं. त्या पुरुषाला त्या 3घांपैकी एक महिला म्हणाली, आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली, आमची दिंडी हरवली, आम्हाला पुढे जाण्यासाठी साधन नाहीये, तुम्ही मदत करू शकता का? दुसरी महिला म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालो, वाट चुकलो, दिंडी कुठे कळेना, जेवणही नाही आम्ही केलं. तिसरी महिला म्हणाली, आम्ही लांबून आलो, आमच्याकडे पैसे नाही, मदत केली तर आम्ही तुमच्या उपकारात राहू. पुरुष थोडा विचार करू लागला. त्याला आधी संशय आला, कारण की इतका वेळ झाला यांना दिंडी कशी सापडलेली नाहीये. पण अखेर न राहून त्याने 100 रुपये दिले आणि त्या महिला आता तिथून पुढे नमस्कार करून चालू लागल्या. आता या महिला दिंडी सोबत चालत होत्या. 3 ते 4 ठिकाणून पैसे जमा केले होते. पण त्या महिलांच्या मनात काय होतं याची कल्पना कुणाला नव्हती. आता वारीचा नित्यक्रम रोजच्या सारखा सुरू. वारीत भजन, कीर्तन, पांडुरंगाचा गजर पुढे जनता जात होती. एकमेकांना माऊली माऊली म्हणत होते. त्यावर कोणाचाही कसलाही संशय येत नव्हता. या महिला आता हळूहळू वारीत मिसळल्या गेल्या. त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत, कोणती वस्तू कुठे ठेवते याचा अंदाज घेत होत्या. वारीतले भोळे वारकरी, त्यांच्यावर त्या महिलांवर जराही संशय येत नव्हता, कारण की त्या खऱ्या वारकरी वाटत होत्या. त्या फक्त वाट चुकल्या, चोर नव्हत्या, कोणालाही शंका येत नव्हती. वाडी पुढे सरकत होती. सकाळपासून चालल्यावर दुपारची वेळ झाली. दिंड्या थांबल्या, वारकऱ्यांनी पंक्ती मांडल्या. अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय. या 3 महिला एका ठिकाणी बसल्या. त्यांनी प्रसाद घेतला, इतर वारकऱ्यांशी बोलू लागल्या, त्यांनी गप्पा मारल्या. त्यामुळे आता त्यांच्यावरचा संशय 100% दूर झाला. त्या खऱ्या वारकरी आहेत ते सगळ्यांना वाटू लागलं. दुपारच्या विश्रांतीनंतर वारी सुरू झाली. भजन, कीर्तन, अभंग म्हणत वारी पुढे सरकत होती. विठ्ठल नामाचा गजर असं म्हणत दुमदुमत होता. लहान मुले, वृद्ध, तरुण सर्वजण भक्तिभावानं चालत होती. पण मग आता वारीमध्ये अनेक प्रकारची लोक येतात. काही सेवेचा अनुभव, काही वारीचा अनुभव घ्यायला.
पण मग या महिला कोण होत्या? ह्या चोरी करत नव्हत्या, या आतापर्यंत त्यांनी काहीच केलं नव्हतं, पण मग त्या पुढे काय करणार होत्या की अख्खी वारी पूर्णतः खळबळ उडणार होती? आता झालं असं, सायंकाळी जेव्हा वारी एका पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस पालखी तिथे उभी करण्यात आली. मग पालखी आल्यावर गर्दी स्वाभाविक होती. त्या महिला आता दिंडी सोबत पुढे चालत आल्या होत्या. गर्दी झाली. अचानक दिंडीतून त्या महिला आता दिसेनाशे झाल्या, कारण की पालखी भोवती प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून दिंडी सोबत चालत असलेल्या त्या महिला दिसेनाशा झाल्या. कोणाचंच लक्ष गेलं नाही. दिंडीत वारकरी नियमाप्रमाणे चालत होते. पालखी आल्यामुळे दर्शनासाठी तिथल्या स्थानिक लोकांची गर्दी झाली. महिला मुले दर्शनासाठी येऊ लागल्या आणि तेवढ्यात या गर्दीचा फायदा घेत या 3 महिलांनी गळ्यातली मंगळसूत्र ओढायला सुरुवात केली. मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या 2 मुलांनी पाहिलं. त्यातील एका महिलेने मुलाला जागेवरच धरलं. पहा, इतका टाइम या महिला अंदाज घेत होत्या. त्यांना माहिती होतं की दिंडी इथे थांबणार आहे, त्यावेळेस गर्दी होणार आणि गर्दीतून त्यांचा हेतू साध्य करायचा. ज्यावेळेस गर्दी झाली, गर्दी धांदल उडाली, तेव्हा एका महिलेचं मंगळसूत्र ओढलं. पण ओढताना मुलानं पाहिलं, डायरेक्ट त्यांचा हात धरला. तात्काळ पोलिसांना बोलवलं. पोलिसांना बोलवल्यानंतर मग त्या महिला कबूल झाल्या की आम्ही चोरी करण्यासाठी आलो होतो. या घटनेचा सांगायचा उद्देश हाच की कुणी वारीत जात असताना महिलांनो शक्यतो अंगावर दागिने ठेवू नका, मोठ्या प्रमाणात घालू नका. मंगळसूत्र कानातले असतील तरी वारीपुरते नकली घालू शकता. वारीमध्ये चोरांचे टप्पे आता सक्रिय झाले. पुरुषांचे मोबाईल, अंगठी, चेन अशा गोष्टी चोरटे चोरून घेतात. तर अशा या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.